मी म्हणेल की दादा आताच्या टायमाला बघायला गेलं तर काही कारणास्तव नंदी गमावतोय आपण, म्हणजे त्याचं तुम्हाला मूळ कारण तुम्हाला काय वाटतं? कारण की तुम्ही पण एक नंदी सांभाळताय, तर तुमच्या याच्यानं म्हणजे काय असेल त्याच्यात त्याच्यात काय आहे, आता जे टेम्परेचरचा जो परिणाम होतोय सगळ्यावरती, जसं आपल्याला माणसाला जसा त्रास आहे तसं प्राण्यांना पण त्रास आहे. प्राण्याला पण आता जे कमिटीनं जे नियोजन केलेलं आहे की 5-5च गट खाली सोडायचे, ते एकदम बेस्ट नियोजन आहे. त्याच्यामुळे काय होतंय, 5-5 गट खाली जाते, जे 10 जात होते ते 5 म्हणजे 10व्या गटाला नंबर असतोपर्यंत सगळे बैल उन्हातच उभे राहत होते. त्याच्यामुळे आता हे 5-5चं जे नियोजन केले ते अगदी उत्कृष्ट आहे. आणि हे टेम्परेचरमुळे जरा बैलांना त्रास होतोय. त्याच्यावर आपण काय करू शकतो? त्याच्यावर आता आपण स्वतःहून जेवढी काळजी घेईल बैलांची, जसं की बाबा मैदान गेल्यानंतर नेट असणं आवश्यक आहे. थोड्या परत त्याच्यावरती बैलांच्यावरती पाणी मारून थोडंसं वातावरण बघून गार करणं, तेवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण केल्याच पाहिजेत. त्या गोष्टींवर काळजी घेतलीच पाहिजे. नक्की काहीतरी होऊ शकतं. काही बैलांचं असं कानावर येतं की इंजेक्शन मुळे पण कधी काही होऊ शकतं असं वगैरे, पण ते पण आहे. आता देत असतील, आपण काय बघितलं नाही आणि कशाला आरोप करा कोणावरती. आम्ही तर तसलं टोचणं वगैरे तसलं काही करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय त्याच्याबद्दल आयडिया नाही, कारण आम्ही आजपर्यंत कधी तसलं इंजेक्शन किंवा डोस वगैरे तसलं देऊन कधीच बैल पळवणार पण नाही. कधीच नाही. तेच आहे, कारण की बैलाची धमक आहे ती खरी धमक जी धमक आहे त्याची ती दिसतेच मैदानात. आणि डोस देऊन आज 1 नंबर करेल, उद्या काय करणार?